अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता येत्या रविवारी म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी नवरात्री येते. नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्री म्हटलं की आपल्या घरी धावपळ सुरू आहे. आता सुद्धा सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी प्रत्येक ताई दादा आपले साफसफाईला लागले आहेत. घर स्वच्छ कसं होईल त्यामागेच आपले ताई दादा लागले आहेत. कारण आपल्या देवी आई जिथे स्वच्छता आहे, ज्या घरात स्वच्छता आहे त्याच घरात देवी आई येते, नाही तर त्या घरात देवी आई वास करत नाही. आपल्या देवी आईच्या आगमनाची अत्यंत चांगली तयारी आपण करत आहोत. पण आता येणाऱ्या रविवारी म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी आपल्याला घट बसवायचे आहे. तर घटस्थापना केल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या सेवा करणार आहोत ते तर आपण पाहतच आहोत. पण अत्यंत प्रभावी व उच्च कोटीची अशी सेवा आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. तर नवरात्रीत आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहोत. 14 पाठ याविषयी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड झाला आहे. 14 पाठाचे पठण केल्यानंतर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते. त्याच प्रकारे जर आता तुम्ही पण बघू शकता जे म्हणजे जुने आहेत कायमस्वरूपी म्हणजे नित्यकर्मात वगैरे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 1.5 तास तर लागतोच. पण जे नवीन आहेत, जे नवीन आपले ताई दादा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यास इच्छुक आहेत, ते करणार आहेत या नवरात्रीत. बघा, प्रत्येकाचे उच्चार स्पष्ट असतात असं पण नाही आहे व प्रत्येकाला तेवढ्याच वेळेत पूर्ण वाचन करून होईल असं पण नाही आहे. एखाद्या गोष्टीला एखाद्या ताई व दादाला आपल्या वेळ लागू शकतो. कमीत कमी 2 ते 2.5 तास सुद्धा लागू शकतात. जर तुम्हाला वाचनाचं स्पीड असेल, तुम्हाला प्रत्येक उच्चार तुमचा स्पष्ट असेल तर तुम्हाला सुद्धा 1.5 तासात तुमचं होऊन जाईल. जास्तीत जास्त 2 तास पकडून चला तुम्ही. आत्ताच्या या पिढीला म्हणजे या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात आता बघा आपल्याला वेळ पुरेसा नाही आहे. महत्त्वाचं आहे ती वेळ. जर ही वेळच आपल्याकडे नसेल तर आपण जास्त करून आपला वेळ आपण त्या पूजेत, आपण त्या सेवेत देऊ शकत नाही. आपली इच्छा तर खूप आहे की बाबांनो हा मला यावेळेस करायचं आहे, पण वेळ मला पुरत नाही आहे, वेळ माझी कमी पडते. आपण वर्किंग असतो. एखाद्या ताई दादाच्या घरीत लहान मुलं असतं, वृद्ध असतात, अशा बऱ्याच काही अडचणी असतात. त्यामुळे आपल्याला वेळ पुरेसा पडत नाही. पण या सर्वांवर मात करून जर तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येत नसतील, म्हणजे जमत नसतील, हे शक्य नसेल, तुम्हाला वेळ पुरेसा नसेल, तर तुम्ही अवघ्या 5 मिनिटामध्ये दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय तसेच कवच, किलक, अर्गला, न्यास पाठ केल्याचे फळ प्राप्त करू शकता. कसं ते तुम्हाला मी आता सांगते. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करून जे फळ प्राप्त आपण करणार आहोत ते फळ प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय आहे. दुर्गा सप्तशतीमध्येच वर्णित आहे. महादेवांनी पार्वती मातेला म्हटले होते की जे दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण फळ फक्त एका पाठाने होऊ शकते, ते म्हणजे कुंजिका स्तोत्र. कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ मिळते. फक्त कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे तुम्हाला फळ मिळते. त्यामुळे तुम्हाला जर वेळ पुरत नसेल, एवढा वेळ तुमच्याकडे नसेल या धावपळीच्या जीवनात, तर तुम्ही आवर्जून कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे या नवरात्रीच्या 9 दिवसात. कुंजिका स्तोत्र हे सिद्ध केलेले असल्यामुळे याला सिद्ध करण्याची सुद्धा गरज नाही. तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात आता खूप अडचणी आहेत, खूप संकटे आहेत, रोगराई आहे, शत्रुपीडा आहे, तसेच पैशाची चणचण आहे, खूप प्रकारची संकटे असतात. बघा, आपण संसारिक माणूस आहोत. आपल्या संसारिक माणसाच्या जीवनात अनेक अडचणी असतात. अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. त्याचप्रकारे जर तुमच्या घरात असा एखादा व्यक्ती आहे की सतत आजारी आहे, सतत आजारपणाने ग्रासलेला आहे, सारखा आजारी पडतोय, फक्त हे पाहिजे दवाखाना, फक्त दवाखान्यात जाऊनच फक्त हे गेलेलं आहे, पैसा अनावश्यक खर्च होतोय. बघा, त्यावेळेस अशा वेळेस तुम्हाला नवरात्रीमध्ये तुम्हाला कुंजिका स्तोत्राचे पठण केलेच पाहिजे. नवरात्रीमध्ये जर तुम्ही कुंजिका स्तोत्राचे पठण केले तर ही अत्यंत प्रभावी व उच्च कोटीची देवीची आवडती सेवा आहे. तुम्हाला बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठी तुम्हाला जर वेळ मिळत नाही, तुम्ही खूप इच्छुक असाल पण तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही आवर्जून कुंजिका स्तोत्राचे पठण करा. अवघे 5 मिनिटं
जर तुम्हाला उच्चार स्पष्ट नसतील तर 10 मिनटं पकडा, 10 मिनटं जास्तीत जास्त लागतात. प्रत्येक ताई व दादाला कळकळीची विनंती आहे, आपल्या वेळातला वेळ काढून फक्त 10 मिनटं आपल्या देवी आईला आपण नक्कीच देऊ शकतो. नक्कीच द्या, आवर्जून करा. याचा खूप फायदे आहेत बघा. धनलाभासाठी तुम्ही कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता. म्हणजे पैसा किती येतोय व किती जातोय त्याला माफ नाही आहे. अमाप पैसा येतो घरात, पण अनावश्यक खर्च खूप आहे. पैसा टिकत नाही आहे, घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे. तर अशा वेळेस जर तुम्ही कुंजिका स्तोत्राचे या 9 दिवसात पाठ केले तर अत्यंत प्रभावी असे रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तुमची लक्ष्मी स्थिर राहायला लागेल व तुम्हाला पैसा मिळवण्याचे नवे मार्ग खुले व्हायला सुरुवात होईल. तसेच शत्रुपीडा असेल, कोर्ट कचेरी खटले तुमच्या मागे लागलेले असतील, एखादी केस चालू असेल तर ती केस जिंकण्यासाठी सुद्धा कुंजिका स्तोत्राचे जर तुम्ही पठण केले तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्ही आवर्जून ही सेवा करायला सुरुवात तरी करा. तसेच रोगापासून मुक्तता. एखादी व्यक्ती अशी आहे की तिला रोग आहे, रोग म्हणजे बघा हृदयाचा त्रास असू शकतो, कॅन्सर असू शकतो, असेच बरेच मोठे मोठे आजार आहेत. आजकालच्या या जीवनात बघा आपलं जेवण म्हणजे खाण्याची पद्धत बदलली आहे. जंक फूड वगैरे आपण जास्त खातो. त्याचप्रकारे प्रत्येकाची म्हणजे कसरत कोण करत नाही, व्यायाम कोण करत नाही. पहिली लाईफस्टाईल आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे रोगराई आत्ताच्या पिढीला मागे लागलेले आहे. पहिला जो माणूस 80-90 वर्ष जगत होता ते आयुष्यमान आता कमी झालेलं आहे. आता तेच व्यक्ती 40 ते 50-60 या वर्षापर्यंत जगते. आपलं आयुष्यमान या पिढीचं कमी झालेलं आहे. या रोगापासून, या रोगराईपासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर कुंजिका स्तोत्राचे पठण करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने रोग मुळासकट नष्ट होतो आणि कुंजिका स्तोत्राचे पाठ केल्यामुळे आजारपणातून मुक्तता मिळतेच, पण जो रोगावर, तुमच्या रोगराईवर तुम्ही जो पैसा खर्च करताय तो सुद्धा पैसा वाचतो. तुमची धनात देखील बरकत होते. अत्यंत उच्च कोटीची व प्रभावी अशी कुंजिका स्तोत्राची सेवा या 9 दिवसात प्रत्येक ताई व दादाला आपल्याला करायचीच आहे. बघा आता कर्जमुक्ती असेल, कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही नियमित पाठ करायला सुरुवात करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट्स मिळतील. अशा प्रकारे ही अत्यंत प्रभावी व उच्च कोटीची अशी सेवा आहे. तुम्ही आवर्जून कुंजिका स्तोत्राचे पठण करायला सुरुवात करा. तुम्हाला जमतील तेवढे पाठ करा. तुम्ही एका दिवसात एक पाठ जरी केला तरी सुद्धा चालतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत तुम्हाला कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे. तसेच आपण भरपूर सेवा सांगितलेल्या आहे. श्रीसुक्तमची सेवा करा. तसेच कुंकुमार्चन कसं करायचे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झाला आहे. तसेच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचेच पठण करायचे आहे. 14 पाठ केल्याने 9 चंडीचे फळ मिळते. जर हे 9 चंडीचे फळ कसे मिळवायचे, 14 पाठ कसे करायचे, नियम अटी सर्व काही तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे. या दोन्ही चॅनलच्या लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. तुम्ही आवर्जून ते व्हिडिओज बघा. जर तुम्हाला शक्य नसेल दुर्गा सप्तशती तर आवर्जून कळकळीची विनंती आहे प्रत्येक ताई व दादाला कुंजिका स्तोत्राचे पठण करायला सुरुवात करा. तुम्ही अनुभव तर घ्या. राहिलं नित्यनियमात तर करायलाच हवं, पण राहिलं नित्यनियमात या 9 दिवसात तुम्ही करून पहा. 9 दिवसात तुम्हाला जर रिझल्ट्स दिसले तर तुम्ही आपोआप नित्यनियमात जी नित्यसेवा तुमची आहे त्यामध्ये तुम्ही ही सेवासुद्धा ॲड कराल. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.